तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा 2025 म्हणजे 8 फेब्रुवारी 2025चा पेपर अभ्यासूयात. तर चला तर मग पहिलं उदाहरण पाहूयात. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x अधिक 10 अंश आणि 4x अधिक 30 अंश आहेत. तर त्या कोनाची मापे कोणती? तर आपण या ठिकाणी एक चक्रीय चौकोन काढून घेतलेला आहे. चक्रीय चौकोन ABCD चे चारही शिरोबिंदू जे असतात ते वर्तुळावरती असतात, म्हणून त्याला चक्रीय चौकोन असं म्हणतात. सम्मुख कोन A आणि C आहेत, यांचे आपण माप 3x अधिक 10 हे A चं माप घेतलेलं आहे आणि C चं माप घेतलेलं आहे 4x अधिक 30. तर आपण त्यांची माप काढूयात. दोघा चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर तीन एक्स अधिक 10 अधिक 4x अधिक 30 बरोबर 180 अंश. 3x आणि 4x हे झाले 7x अधिक 10 आणि 30 हे झाले 40 बरोबर 180. 40 तिकडं पाठवूया म्हणजे 7x बरोबर 180 वजा 40. मग 7x बरोबर 140, 7 एक 7 आणि 20चा आपल्याला या ठिकाणी भाग बसेल म्हणजे x ची किंमत आली 20. ही किंमत आपण या कोनांमध्ये ठेवूयात म्हणजे आपल्याला त्यांची माप निघतील. 3x अधिक 10 बरोबर 3 गुणिले x ची किंमत आपण 20 ठेवली, 20 अधिक 10, 20 त्रिक 60 आणि 10 70 अंशी आणि 4x अधिक 30 बरोबर 4 गुणिले पुन्हा 20 अधिक 30. हे आपलं माप 110 अंश येऊन 10 अंश असेल. म्हणजे आपण त्या कोनांची माप काढलेली आहेत. एक आहे 70 अंश आणि दुसरा आहे 110 अंश. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असणार आहे. पुढचं उदाहरण पाहूया. की सोबतच्या आकृतीत त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 12 सेमी, QR बरोबर 16 सेंटीमीटर, PQR बरोबर 90 अंश आणि QM लंब PR. तर लेंथ ऑफ QM ची लांबी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आपण ही लांबी दोन प्रकारे काढणार आहोत, एक ट्रिकने आणि एक नेहमीच्या पद्धतीनं. तर आपल्याला अगोदर ती कर्ण PR काढावा लागेल. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग. PR वर्ग बरोबर PQ चा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग अधिक QR चा वर्ग म्हणजे 16 चा वर्ग. PR वर्ग बरोबर 12 चा वर्ग 144, 16 चा वर्ग 256, एकूण बेरीज 400. म्हणजे आपला कर्ण येईल दोन्ही बाजूने वर्गमूळ घेतल्यावर 20 सेंटीमीटर हा PR ची लांबी किंवा कर्ण असेल. आता आपण
त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काढूयात. आपल्याला QM ची लांबी काढायची आहे. तर त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले QR गुणिले PQ. तर आपल्याला याच्यामध्ये 1/2 गुणिले QR 16, PQ 12, बे 1 बे 6 येईन, 16×96 सेंटीमीटरचा वर्ग येईन आपल्याला क्षेत्रफळ. पण आपण हेच क्षेत्रफळ PQRचं क्षेत्रफळ जर आपण पाया बदलला, PR हा पाया घेतला आणि QM ही उंची घेतली तर असं पण लिहू शकतो. 1/2 गुणिले PR गुणिले QM आणि हे क्षेत्रफळ सुद्धा सारखंच असणार आहे, म्हणजे 96 असणार आहे. तर आपल्याला PR माहिती आहे 20. PR ची लांबी आलेली आहे 20 सेंटीमीटर. ती आपण ठेवूया. 1/2 गुणिले 20 गुणिले QM बरोबर 96, 10 येईल इथं आणि आपलं उत्तर QM बरोबर 96/10 बरोबर 9.6 सेंटीमीटर हे आपलं उत्तर येणार आहे. आता आपण सगळ्यात शेवटी ह्या उदाहरणाची ट्रिक कशी आहे ती पाहूया. ट्रिक, आता आपण ट्रिक काय आहे ती पाहून घेऊया. तिथं काय करायचं आहे अशा उदाहरणामध्ये बघा. QM ची आपल्याला लांबी काढायची आहे. QM बरोबर PR PQ गुणिले QR छेद PR. PQ दिले 12, QR दिले 16 आणि PR दिलेला आहे 20. बघा, 4 × 16, 4 × 5 20, 12 × 48 भागिले 5 म्हणजे QM ची आपली लांबी 9.6 सेंटीमीटर येणार आहे. ही या उदाहरणातली ट्रिक आहे. पुढचं उदाहरण आपण पाहूयात. उदाहरण क्रमांक 28. सेमी बाजू असणारा चौरस PQRS दिलेला आहे. बाजू PQ, बाजू QR, बाजू RS, बाजू SP चे ABCD हे मध्यबिंदू आहेत. तर चौरस ABCD चे क्षेत्रफळ किती? PQ चा मध्यबिंदू A आहे, QR चा मध्यबिंदू B आहे, SR चा मध्यबिंदू C आहे आणि PS चा मध्यबिंदू D आहे. ABCD याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. तर आपण काढूयात. दोन ते तीन पद्धतीनं आपण क्षेत्रफळ काढून घेऊयात. बघा, चौरस ABCD चे क्षेत्रफळ बरोबर ABCDचं जे क्षेत्रफळ असतं ना ते PQRS या चौरसाच्या अर्ध असतं. चौकोन PQRS चे क्षेत्रफळ भागिले 2 असतं.
तर पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ म्हणजे हा चौरस आहे पी क्यू आर एस, याची बाजू आहे 28. आपल्याला माहिती आहे बाजूचा वर्ग असतो, बाजूचा वर्ग छेद 2. आता पी क्यू आर एसची बाजू दिलेली आहे 28. 28चा वर्ग छेद 2. 28चा वर्ग येतो 784 भागिले 2. आपलं उत्तर येईल 392 चौरस सेंटीमीटर. दुसऱ्या पद्धतीने आपण काढूयात. पहा, मेथड क्रमांक 2. सी हा एस आरचा मध्यबिंदू आहे, म्हणजे एस सी ची लांबी झाली 14, डी एच ची लांबी झाली 14 आणि हा काटकोन त्रिकोण होईल, कारण एस हा 90 अंशाचा असणार आहे. तर कर्ण आपण डी सी ची लांबी काढून घेऊया. डी सी वर्ग बरोबर डी एस वर्ग अधिक एस सी चा वर्ग. डी एस वर्ग म्हणजे 14चा वर्ग अधिक एस सी वर्ग म्हणजे 14चा वर्ग. तर डी सी ची लांबी आपण पाहूयात, 196 अधिक 196 बरोबर 392. डी सी ही एक बाजू आहे चौरस ए बी सी डी ची, म्हणून चौरस ए बी सी डी चे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि बाजू आहे डी सीचा वर्ग बरोबर. आपल्याला डी सीची आपण लांबी अगोदरच काढलेली आहे 392, म्हणून 392 सेंटीमीटर वर्ग हे चौरस ए बी सी डीचं क्षेत्रफळ येईल. तिसऱ्या पद्धतीनं पाहूया आपण. जरी आपण हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं असतं, एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं असतं 14 सत्ता 98 आणि 1 2 3 4 हे 4 त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं असतं या चौरसाच्या मोठ्या पी क्यू आर एस च्या क्षेत्रफळातून, तरी ते 392 आलं असतं. हे आपण गणित अशा प्रकारे 3 पद्धतीनं सोडू शकतो. पुढचं आपण उदाहरण पाहूयात. शंभर मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर आहे, तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर आपण पाहूया काय काय दिलंय ते पाहूया आपण. आगगाडीची लांबी दिलेली आहे 1000 मीटर. वेग बोगद्याची लांबी दिली आहे, बोगदा लांबी बरोबर 800 मीटर आणि वेग दिलेला आहे ताशी 72 किलोमीटर, 72 किमी छेद तास, म्हणजे तासाला 72 किलोमीटर ती रेल्वे जाते. या एकक सारखी नाहीत, ही मीटर आहे आणि इथं किलोमीटर पर तास आहे. आपल्याला वेग किलोमीटर पर तास मध्ये करून घ्यावा लागेल, म्हणजे 72 गुणुले किलोमीटर पर तासचं मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 5/18 ने गुणावं लागेल. मग आपलं ते मीटर पर सेकंद मधील 18 1 18, 18 चौक 72 आणि 4 पंचे 20, 20
मीटर पर सेकंद हा आपला वेग असणार आहे. आता आपल्याला जे काढायचं आहे ते वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर अंतर छेद वेग. अंतर काय बनतं तर आगगाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी दोघांची बेरीज मिळून अंतर बनतं 1000 आणि 800 ते झालं 1800 भागिले वेग आहे 20. हा शून्य कटला हा शून्य कटला बरोबर आपला वेळ निघेल 90 सेकंद. 90 सेकंदच म्हणजे 1.5 मिनिट असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 ही आपल्या प्रश्नाची बरोबर उत्तर असतील. पुढचं आपण उदाहरण पाहूया 30. जसे काही ठराविक दराने एका मुद्दलाची सरळ व्याजाने 5 वर्षांची रास 10,800 रुपये आणि 3 वर्षांची रास 9,680 रुपये होते तर मुद्दल आणि व्याजाचा दर किती? 5 वर्षांची रास 5 वर्षांची रास वजा 3 वर्षांची रास बरोबर 2 वर्षांची व्याज मिळते आपल्याला. 5 वर्षांची रास आहे 10,800 वजा 3 वर्षांची रास आहे 9,680 बरोबर 2 वर्षांचे व्याज. 10,800 वजा 9,680 जर वजा केला असता आपण तर आपलं उत्तर आलं असतं 1120 बरोबर 2 वर्षांचे व्याज. आता 2 ने जर भागला असतं तर 1 वर्षांचं व्याज आलं असतं. 1 वर्षाचे व्याज बरोबर 1120 च्या अर्ध आपलं उत्तर आलं असतं 560. तर आपण एक काम करूया की याच्या 1 वर्षाच्या व्याजावरून आपण 5 वर्षांचं व्याज काढून घेऊया. कारण सरळ व्याज आहे गुणिले 5 केलं 0 5 × 30 0 हा चलाले 3 5 5 25 28. 5 वर्षांचं सरळ व्याज आलं 2,800. 5 वर्षांची रास माहिती आपल्याला 10,800. आपल्याला मुद्दल निघून जाईन आता म्हणजे 10,800 वजा 2,800 केलं की आपल्याला मुद्दल निघणार आहे 8,000 रुपये. आता आपण व्याजाचा दर काढणार आहोत. सरळ व्याज आहे 2800 मुद्दल आहे 8,000. दर आपल्याला काढायचा आहे गुणिले कालावधी आहे 5 वर्ष छेद 100. 2 शून्य कटले 2 शून्य कटले हा शून्य कटला हा शून्य कटला 5 1 5 5 5 25 राहिले असते 3 5 30 8 1 8 8 7 56 म्हणजे आपला दर आला असता 60% आणि आपली मुद्दल आले आहे 8,000. जे पर्याय क्रमांक 4 चे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचं उदाहरण पाहूया 31वं उदाहरण. फळांच्या किमती -20% ने वाढल्यामुळे फळांचा खप -10% ने कमी झाला तर फळ विक्रेत्याच्या उत्पन्नात वाढ किंवा घट किती झाली? तर आपण बघूया समजून घेऊया. फळाची किंमत 10 मानूया. खप हा पण 10 मानूया. एका फळाची किंमत आहे 10 रुपये आणि एकूण फळं खपतायत 10. तर उत्पादन असणार आहे आपलं उत्पन्न 10 100 रुपये
किंमत कितीने वाढली? 20ने, म्हणजे 10ची किती झाली असेल? 12 रुपये. खप कितीने कमी झालाय? 10ने, म्हणजे 1ने खप आधी 10 आहे, आता झाला असेल 9. आता ह्या दोघांचा गुणाकार करूया. 12 9 108, म्हणजे 100ला उत्पादन कितीने वाढले? 8% म्हणजे शेकडा 8 वाढ झालेली आहे. आता याच्यावरची ट्रिक पहा. ट्रिक काय आहे ती? ट्रिक आहे ए अधिक बी अधिक ए बी छेद 100 आणि कंसाच्या बाहेर टक्के. ए आहे या ठिकाणी ए बरोबर 20% घ्यायचं आहे. बी बरोबर ए अधिक 20 कारण वाढ झालेली आहे. बी बरोबर वजा 10% कारण घट झालेली आहे. किमती ठेवून द्या. अधिक 20 आता वजा 10 अधिक 20 गुणुले वजा 10 छेद 100. 20तनं 10 गेले 10. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे अधिक 2 गुणुले 1 वजा 2. आपलं उत्तर येणं 8. म्हणजे आता उत्तर आपलं प्लस मध्ये आलेलं आहे, म्हणून शेकडा 8% वाढ झालेली आहे. हे ट्रिक आहे आणि हे नेहमीची पद्धत. पुढचं उदाहरण आपण पाहूया. एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असून उंची 20 सेंटीमीटर आहे, तर त्याची घनफळ किती? शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणुले पाय आर वर्ग एच. त्रिज्या दिलेली आहे 21, म्हणजे 1/3 गुणिले पाय 22/7 गुणुले आर. त्रिज्या वर्ग आहे म्हणजे 21 गुणुले 21. उंची आहे 20. 7 1 7, 7 त्रिक 21, 3ला 3 गेले. कोणता गुणाकार करावा लागेल आपल्याला? तर 22 गुणुले 21 गुणुले 20. हा सहज आणि साधा सोपा गुणाकार आहे. उत्तर येईल आपलं 9240 घन सेंटीमीटर. पुढचं आपण 33वं उदाहरण पाहूया. दसादसे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये येईल? 3 पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. आता मेथड क्रमांक 1 बघा. एक मुद्दल आहे 10,000 रुपये. आधी आपण चक्रवाढ व्याज करूया. ए बघा, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100. ही रास आधी आपण काढून घेऊयात. 2 वर्षांचं काढायचं आहे म्हणून n 2 येईल. आता पी म्हणजे मुद्दल 10,000 कंसात 1 अधिक दर दिलाय 12% छेद 100 कंसाचा दुसरा. सोडून घेऊयात आपण हे. ए म्हणजे रास 10,000 गुणुले 100, 100 1 100 अधिक 12 112 छेद 100. दोनदा गुणाकार करावा लागेल. 112 छेद 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले,
हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 112 गुणिले 112 रास येईन आपली 112 गुणिले 112 बेदोनी 4 हातचला आले हातचं नाही 11 दोन्ही 22 इथे दिला परत 0 11 दोन्ही 22 ला 2 हातचला आले 2 11चा वर्ग 121 म्हणून 123 4 4 5 2 1 म्हणजे 12,000 आपली रास मिळेल आपल्याला 12,544 आणि तर त्यातून आपण हे 10,000 मुद्दल वजा केली तर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल. चक्रवाढ व्याज हे मिळणार आहे 2,544. आता आपण 2 वर्षांचं सरळ व्याज काढूया. सरळ व्याजाचं सूत्र असतं मुद्दल 10,000 गुणिले दर 12% गुणिले कालावधी 2 छेद 100. 2 शून्यला हे 2 शून्य कटले 12 दोन्ही 24 म्हणजे 2400 आला असतं सरळ व्याज. ह्या दोघातला फरक विचारलाय दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येईल आपलं 144. ट्रिक बघूया आता आपण याच्यावरची काय ट्रिक आहे ती नक्की. ट्रिक बघा जेव्हा 2 वर्षांच्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक काढायचा असतो तर तो फरक असा असतो फरक बरोबर पी कंसात r/100 कंसाचा वर्ग. पी दिलेला आहे आपल्याला 10,000 गुणिले दर दिलाय 12चा वर्ग येईल 144 छेद 100चा वर्ग येईल 10,000. 10,000 ला 10,000 कटले म्हणजे आपला फरक आला 144. 2 पद्धतीने आपण हे उदाहरण सोडून घेतलंय. तिसऱ्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो. पुढे पाहूया उदाहरण क्रमांक 34. दसादसे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.5 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती. या ठिकाणी मांडणी खूप आपल्याला महत्वाचे आहे. आधी आपण रास काढून घेऊया. हा सूत्र आपण यापूर्वीच लिहिलं होतं तर ए बरोबर पी 1 प्लस r/100 कंसाचा n. तर या ठिकाणी बघा 3 वर्षांचं कसं लिहावं लागेल 10,000 गुणिले दर 10% आहे म्हणजे आपण आरच्या जागेवर जर 10 लिहिलं असतं तर 110 छेद 100 गुणिले 110 छेद 100 गुणिले 110 छेद 100 आलं असतं. आता आपल्याला अर्धा वर्षाचं कसं लिहायला लागतंय ते बघूया. तर अर्धा वर्षाचं आपण 1 प्लस म्हणजे 6 महिन्यांचं काढायचं आहे राहिलेले आपल्याला. तर दराला आपण 2 ने भागावं लागतं म्हणजे दर 5 झाला असता आणि इथं लिहिताना आपण लिहिलं असतं 1 अधिक 5 छेद 100. आता हे सारं सोडून घेऊयात. 10,000 गुणिले 110 छेद 100 गुणिले 110 छेद 100 गुणिले 110 छेद 100 गुणिले 105 छेद 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला,
आणि हा एक शून्य काटला. आता 21 इथं वरती 21 आलं असतं म्हणजे 5चा भाग दिल्यावर आणि खाली 20 आला असतं. बाकी काय आहे ते बघूया. 11 गुणुले 11 गुणुले 11 गुणुले 21 छेद 20. 11 गुणुले 11 गुणुले 11 13 31 हा 11चा घन आहे गुणुले 21 छेद 20. तर आपल्याला गुणून घेऊयात आपण. 21 एक 21 हातच्याला आले 2, 21 त्रिक 63 आणि 2 65, हातच्याला आले 6, 21 त्रिक 63 आणि 6 69, 21 एक 21 आणि 6 27 भागिले हा एक शून्य राहिला आणि हा एक शून्य म्हणजे आपला इथं शून्य आला नसता. तर आपलं भागिले 2 परत आपण 2 ने भागून घेऊया. 2 ने भागल्यानंतर 13 राहिला 1, 9 राहिला 1, 7 राहिला 1, 5 आणि 0.50. यातून जर आपण मुद्दल वजा केली असती 10,000 तर आपलं उत्तर आलं असतं 3,975.50. हे आपलं उत्तर आलं असतं. पुढचं उदाहरण पाहूया. 35वं उदाहरण. म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण. दूध बघूया. म्हशीचं किती दूध आहे तर 400. मलईचं प्रमाण किती आहे 11%. म्हणजे 400च्या 11% बरोबर 44 येईल. गाईचं दूध आहे 600, त्यात मलईचं प्रमाण आहे 8%. म्हणजे 600 गुणुले 8/100 हे आलं असतं आपलं 848. ही आहे मलई, हे आहे प्रमाण, मलईचे प्रमाण आणि हे आहे दूध. एकूण दूध होईल आपलं 1000. तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती म्हणजे 1000मध्ये ह्याची बेरीज जर केली आपली 2 92 म्हणजे 1000ला 92 तर 100ला किती. तर बघा तर 100ला किती 2 शून्य गेले 2 शून्य गेले. उत्तर आलं असतं आपलं 9.2. 35वा प्रश्न आहे. 9.2 म्हणजे 46/5. पुढचा आपण प्रश्न पाहूया. बैजिक राशीवरचा हा 36वा प्रश्न होता. 3 पद्धतीने हा प्रश्न आपण समजून घेऊया. तर आधी आपण या दोघांवरून a वजा b ची किंमत काढूया. a वजा b या दोघांवरून कशी निघली असती बघा. a वजा b कंसाचा वर्ग बरोबर 2 कंसात a वर्ग अधिक b वर्ग वजा a अधिक b कंसाचा वर्ग 2 गुणुले a वर्ग अधिक b वर्ग म्हणजे 325 वजा a वजा b चा वर्ग म्हणजे 23चा वर्ग आला असता 529. 325 गुणे 650 वजा 529 बरोबर 121 राहिलं असतं. आणि दोन्ही बाजूनी वर्गमूळ घेतल्यावर म्हणजे a वजा b चा वर्ग. दोन्ही बाजूनी जर वर्गमूळ घेतला असता आपण a वजा b बरोबर 11 उत्तर आलं असतं जे पर्याय क्रमांक 4 ला आहे. दुसऱ्या पद्धतीनं बघूया. ह्या दोघांचा विचार करून आपण a वजा b ची किंमत काढूया. तर a वजा b चा वर्ग बरोबर a अधिक b
कंसाचा वर्ग वजा 4ab, ए अधिक बीचा वर्ग आला असता 529 वजा 4ab म्हणजे 4 गुणिले 102, 529 वजा 408 आला असतं. ते आलं असतं आपलं 121 आणि दोन्ही बाजूनी वर्गमूळ घेतली असती तर ते 11च उत्तर आलं असतं. आता आपण सगळ्यात शेवटीचं म्हणजे ह्या दोघांचा विचार करून हे उत्तर आपण सोडूयात. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 325 आणि ए बी बरोबर 102 याचा विचार करून आपण हे गणित सोडूयात. तर ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2ab, ए अधिक बीचा वर्ग आहे 325 वजा 2 गुणिले 102, 325 वजा 204, ए वजा बी आला असता आपलं ए वजा बीचा वर्ग आला असता 121, दोन्ही बाजूने जर वर्गमूळ घेतली असती तर 11च उत्तर आपलं आलं असतं. पुढचं बघूया 37वं गणित. 50 रुपयास एक याप्रमाणे एका दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या, त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या, उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपयांप्रमाणे विकल्या, तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? खरेदी किंमत बघूया. खकी बरोबर 50 रुपयास एक, एकूण वस्तू आहेत 100, खरेदी किंमत आली असती 5000 रुपये. विक्री किंमत बघूया. 2 वस्तू खराब झाल्यात आणि उरलेली प्रत्येक वस्तू 60 रुपयाला विकली, म्हणजे 60 रुपये गुणिले 98 वस्तू राहिल्या असत्या. हा गुणाकार बघूया. 0 6 8 48, हातचे आले 4, 6 9 54 4 58. नफा झाला असता आपल्याला. नफा म्हणजे काय? 5880 वजा 5000 बरोबर 880 रुपये आपल्याला नफा झाला असता. शेकडा नफा कसा काढायचा मग? शेकडा नफा बरोबर 880 भागिले खरेदी किंमत आहे 5000 गुणिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 88 ला जर 5 ने भागला असतं तर 17.6% आला असतं, जे आपलं पर्याय क्रमांक 2 ला आहे. पुढचं उदाहरण पाहूया आपण. एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर बघूया. तोटा आपण x मानूयात. मग खकी बरोबर खकी काय आलं असतं? 216 अधिक x, कारण तोटा झालेला आहे. नफा किती आला असता? तोट्याच्या 2.5 पट. 2.5 पट म्हणजे 5x/2 म्हणजे 5/2 म्हणजेच 2.5 पट. आता किती रुपयाला वस्तू विकली? 300 रुपयास, म्हणजे खरेदी किंमत आपल्याला नफा झाल्यावर किती आला असता? नफा झाल्यावर खरेदी किंमत किती निघली असती? तर 300 वजा 5x/2. ह्या दोन्ही म्हणजे आपण 216 अधिक x बरोबर 300 वजा 5/2 सोडून घेऊयात आपण. 216 अधिक एक काम करूयात आपण, वजा 5/2 इकडे घेऊयात आणि 216 इकडे घेऊयात, म्हणजे x अधिक 5x/2 बरोबर 300 जर 216 गेले
तर आपलं उत्तर येईल 84. आता हे x ची किंमत आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आपण छेद समान करून घेऊया, म्हणजे इकडे बी आपण 2 ने गुणून घेऊया. 2x अधिक 5x छेद 2 बरोबर 84. 2x सम 5x 7x 2 इकडे गुणूया 2 ने, म्हणजे 84 गुणिले 2 7 1 7 12चा भाग बसेल. x ची आपली किंमत आली 24. आपल्याला किंमत काढायची आहे वस्तूची खरेदी किंमत. फक्त 24 ही किंमत आपण ह्याच्यामध्ये ठेवूया. मग 216 अधिक 24 बरोबर 240, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं असतं. पुढचं आपण उदाहरण, यानंतरची उदाहरण आपण भाग क्रमांक 8वी पेपर स्कॉलरशिप भाग क्रमांक 2 मध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. एक एक उदाहरण 3 पद्धतीने सोडवण्याची पद्धत कशी वाटली तेही नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.